अरे भोग आहे सगळे माणसाच्या आयुष्यात आलेले भोग, कळलं का? अरे रांगेत उभं राहून सगळ्यांनी यायचं तर मला पाठवून टाका, मला आज पाठवा काय? अरे आई झटकन मला म्हणली होती की जाऊ नये म्हणून, या माणसाचं मी ऐकलं. अरे चुका करतो ते करतो, मला दमदाटी करतो तो, मी ऐकून घ्यायचं, मी ऐकायचं. अरे बँकेत सुद्धा एवढी दमदाटी नाही ऐकून घेते, कळलं का नाही? हा जोडून काय उपयोग नाही. पहिले गावाला जातो, त्याच्यामध्ये तक्रार नोंदवतो, 4 पानं लिहून देतो. 4 पानं काय? वाजले किती आता? वाजले किती? 4 पानं तुमच्या आईच्या गावाला काय तिथं? अरे लेट मी एक्सप्लेन. आपल्याला लहानपणी एक स्टोरी सांगितली जायची ग्रीडवरती. एक कुत्रा असतो, त्या कुत्र्याला मिळतं हाड, तो कुत्रा जात असतो. मग तो कुत्रा नदीच्या पाण्यात स्वतःचं रिफ्लेक्शन बघतो. त्याला रिफ्लेक्शन मध्ये पण कुत्रा आणि हाड दिसतं. त्याला वाटतं अरे ह्याच्याकडे का हाड आहे, हे हाड मला पण पाहिजे, हे मला द्या. म्हणून तो हाड तो घ्यायला आपलं तोंड उघडतो आणि त्याचं जे एक्झिस्टिंग हाड असतं जे त्याच्या तोंडात होतं ते पडतं पाण्यात, अँड ही इज नाव लेफ्ट विथ नथिंग. हेच रिअल मॅड्रिड सोबत झालंय. आणि की भविष्यात ही स्टोरी आता चेंज करा, ही जुनी स्टोरी झाली आहे. भविष्यात जाऊन रिअल मॅड्रिडची स्टोरी सांगितली जाणार की एक सक्सेसफुल प्रोजेक्ट होता ज्यात विदाउट स्ट्रायकर बेलिंगमला मेन प्लेअर ठेवून आम्ही UCL मारलेली एक सक्सेसफुल प्रोजेक्ट होता. त्याला तुम्ही ग्रीडच्या नाद्यात साबोटाज केलं की अरे अंबाप्पेला आपण साईन करूया, काय कमर्शियली आपण एक्सप्लॉइट करू, वा वा वा, कमर्शियल ब्लॉकबस्टर ठरेल अंबाप्पे, वा मजा आ गया, वा अण्णा वा वा, खूप मजा आली. हा फोन उघडतो तर काय, अरे रिअल मॅड्रिड नाही जिंकली. नेक्स्ट टाइम बोलतो अरे रिअल मॅड्रिड नाही जिंकली, अरे रिअल मॅड्रिड नाही जिंकली. आता काय, अंबाप्पे डिक्टेटर मीम्स. एवढीच लाईफ आता राहिली आहे ऍज अ रिअल मॅड्रिड फॅन, एवढीच लाईफ आता राहिलेली आहे. अंबाप्पे त्याच्या जीवनात उखाडणार, तो टॉप स्कोरर बनणार, तो सगळं करणार, पण तो रिअल मॅड्रिडला ट्रॉफी नाही देणार. सब खाली छोड़ी पटाता है की नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन की गेट अ लाईफ, गेट अ जॉब, हे सगळं सोडून द्या. IPL बघूया आपण, IPL बघायला सुरुवात करा. इट इज अ व्हेरी सिम्पल लाईफ. 95% क्रिंज ऍड्स बघायचे, 5%चं क्रिकेट बघायचं, झोपून जायचं. सुखद जीवन, सुखद जीवन. मी तुम्हाला म्हणतो लाईफमध्ये स्ट्रेस घेऊ नका. हे रिअल मॅड्रिड फॅन बनणं, रात्र रात्र जागणं, काही अर्थ नाहीये. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. मी तुम्हाला आज हेही सांगेन मित्रांनो की लाईफ खूप सिम्पल आहे. लाईफला आपण उगीच ओव्हर कॉम्प्लिकेट करतो. लाईफ इज व्हेरी इझी. आता तुम्हाला असं वाटेल की ह्यानी काहीतरी पुस्तक वाचलं दिसतंय, कुठून तरी काहीतरी हा नॉलेज गेन करून आलाय आणि हा आता आपल्याला अक्कल पाजणार आहे. ना 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 ना, असं काहीही नाहीये. मी ना कुठलं पुस्तक वाचलंय, ना कुठलं लेक्चर बघितलंय. मी काय केलंय, बायर्न म्युनिचची टीम बघितली. बायर्न म्युनिचला गरज होती एका राईट विंगरची. त्यांचा राईट विंगर कोण आहे, मायकल ओलिस. त्यांना राईट विंगर पाहिजे होता, त्यांनी राईट विंगर घेतला, संपला विषय. सेम ऑन दी अदर हँड रिअल मॅड्रिडने काय केलं, रिअल मॅड्रिडला एक राईट विंगर पाहिजे होता. रिअल मॅड्रिडने काय केलं, आम्ही घेतला रोद्रिगो जो खेळतो लेफ्टला, पण आम्ही त्याला जबरदस्ती खेळतो राईटला. त्याच्यानंतर आमच्याकडे आहे आर्दा गुलर जो खेळतो सेंटरला, पण त्याला आम्ही जबरदस्ती खेळतो राईटला. त्याच्यानंतर आहे मास्तांतुआनो जो खेळतो सेंटरला, पण त्याला आम्ही जबरदस्ती खेळतो राईटला. मग आमच्याकडे आहे वाल्वर्दे, तो त्याच्या आईला ऍट दिस पॉईंट कुठे खेळतो माहित नाही, पण त्याला आम्ही जबरदस्ती खेळतो राईटला. म्हणजे आम्ही जगभराचे सगळे प्लेयर्स घेणार आणि त्यांना राईट विंगला ऍडजस्ट करायला सांगणार. असं नाही करणार की एक राईट विंगरच घेऊया लेजिट आणि त्याला राईट विंगला टाकूया, संपला विषय. नाही, आमच्याकडे प्रोफाइलिंग ही कन्सेप्ट आता विसरलेले आहेत सगळे. कोणाला काय माहित नाही काय चाललंय. कार्लो अँसेलोटी हा रिअल मॅड्रिडचा मोस्ट सक्सेसफुल कोच आहे. एवढी सगळी उपलब्धी असून त्याला काढला. त्याच्यानंतर बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल की आम्हाला एक डिफरंट अप्रोच ट्राय करायचा होता. मग आम्ही कोणाला आणला, सॅबी अलोन्सोला, जो एक एकदम इमर्जिंग टॅक्टिशियन कोच आहे. चांगलं आहे, फिलॉसॉफी काहीतरी त्यांनी आणली असती. पण कसं आहे, 4 दिवस सासूची मालिका ही मी बघितली, त्याच्यामुळे मला पेशन्स आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट काय असतो हे माहिती आहे. पण अपेरेंटली रिअल मॅड्रिडला नाही माहित. सो त्यांनी सॅबी अलोन्सोला लगेच काढून टाकला. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, अर्वेलोला आणला. आणि अर्वेलो काय करतो, म्हणजे आय रिमेंबर आफ्टर द सॅकिंग ऑफ सॅबी अलोन्सो त्या लोकांनी काय म्हटलं की नाही आता ड्रेसिंग रूम खुश आहे, व्हिनिसियस इज नाव हॅपी, अमुक तमुक अमुक तमुक. मला एवढंच म्हणायचं की हा एक क्लब आहे, हा एक प्रोजेक्ट आहे. ट्रॉफीज जिंकणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. हा काय पोरखेळपणा तुम्ही लावलाय की हा तू खुश आहेस ना बस झालं. म्हणजे असं झालं की आमची वाट लागली, आम्ही आता यंदा काय जिंकणार नाही, पण व्हिनिसियस तू खुश आहेस ना, पण आम्हाला अजून काय नको. याला काय अर्थ आहे. टॉकिंग अबाउट व्हिनिसियस, मित्रा कधी येणार तुझा 10x. कसं आहे ना मित्रांनो, सध्या चालू आहे एप्रिल महिना सुरू आहे. अजून धड आंबे पण खाऊन नाही झालेत आणि ह्यांचा सीझन संपला. देर इज नथिंग टू प्ले फॉर. अरे ह्याला काय अर्थ आहे. हे एक सेकंड यार, लेट मी जस्ट प्रोसेस दिस की किलियन अंबापे आल्यापासून 2 वर्ष अशी तंगी लागली आहे. सॉरी
सॉरी, आय नीड टू कीप माय सेल्फ काम अँड कंपोस्ट. असो ऍक्च्युली बघायला गेलो तर त्यांनी म्हटलं होतं की मी 10x करणार. 10x चांगलं करणार की वाईट करणार हे तो बोलला नव्हता. तर ही इज लिव्हिंग टू हिज पार्ट. कांट ब्लेम हिम. मी तुम्हाला हेही सांगेन, मी इतकी वर्ष बघतोय रिअल मॅड्रिडला, किती असे मोमेंट्स आहेत जेव्हा सेम सिच्युएशन असायचे अँड आय यूज टू फील, म्हणजे बॅक ऑफ द माइंड एक असायचं की नाही यार काहीतरी चमत्कार होणार, काहीतरी रिअल मॅड्रिड करणार, काहीतरी होणार आहे. वी आर नॉट गोइंग टू गो लाईक दिस. बट दिस टाइम मला असं काहीही फील नाही झालं. मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की हे काय करणार आहे तिच्या आईला. फक्त एक हे होतं, न्यूज ऐकलेली फर्लांड मेंडी खेळणार, तर आय वॉज हॅपी की फर्लांड मेंडी चांगला परफॉर्मन्स देईल बस. आणि जेव्हा हे एंडला वाटत होतं की म्हणजे जेव्हा ड्रॉ चालू होती, ऑलमोस्ट इक्वल स्कोर होता, तेव्हा मला काही होप्स नव्हते. त्याच्यानंतर कामाविंगा आला. कामाविंगा आपले केस घेऊन आला अख्ख्या जगाला दाखवायला. ते केस दाखवले तर मग त्याला वाटलं ओ शिट, मला तर सिरम लावायचं होतं, काय करू मी, अरे चला सस्पेंडेड, चला घरी सिरम लावून येतो. काय याला काय आहे यार. अल्टिमेटली आय फील दिस इज ऑल्सो गुड सिनॅरिओ बिकॉज आधी पण असे सिच्युएशन झालेत, आधी इंजुरीज झालेत, विविध प्रकारचे क्रायसिस झालेत, बट रिअल मॅड्रिड ऑलवेज केम ऑन द टॉप. त्याच्यामुळे म्हणजे बी इट कामाविंगाला लेफ्ट बॅक खेळून सीझन काढलाय, वालवर्दीला राईट बॅक खेळून सीझन काढलाय, ह्याला तिकडे खेळलाय, त्याला इकडे खेळलाय, असे सीझन काढून UCL वगैरे पण मारलेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आय फील की पेरेज ओव्हर कॉन्फिडंट होत असणार की अरे काय टीम आहे, ओ हो आपण तर सगळं काढू शकतो. पण आता जेव्हा ह्यांच्या फटके पडले ना, तेव्हा आता त्यांना समजणार की अरे यार काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करावं लागेल. तर प्लीज चांगले सायनिंग्स करा, इज्जतीत प्रोफाईल जाणा, रॅन्डम प्लेअरला उचलून रॅन्डम पोझिशन मध्ये खेळ, आता बघ काय ते तू, असं करू नका प्लीज. आणि आता कोचिंग मध्ये ऑप्शन्स आहेत तरी कोण येणार. हा दिदर देशो अंबापेच्या गावालाच बसवा इथे चायला, काय चाललंय. असो मित्रांनो, शेवटी मी एवढंच म्हणेन की क्रायसिस झालाय आणि या क्रायसिस सिच्युएशन मधून बाहेर आता कसं पडायचं. शेवटी माधवच आपली फायनल होप आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे मधुसूदन तूच काहीतरी बघ आता. एवढंच मी म्हणेन. बाकी तर रिअल मॅडनी बंबू लावून ठेवलेत आणि आता बाकी मॅचेस राहिले तर व्हॉट्स देअर टू वॉच, व्हॉट्स लेफ्ट टू वॉच. मी बघू, अरे कामाविंगाची काय हेअरस्टाईल आहे, ओ हे बघू मी आता पुढच्या मॅचेस मध्ये. शेवटी कसं आहे ना, आज देवताचा ऍब्सेन्स जाणवलं. देवता म्हणजे थिबो कोर्तोआ, ह्याचा ऍब्सेन्स आज पूर्णपणे जाणवलं. थिबो कोर्तोआ हा वर्ल्ड बेस्ट गोलकीपर आहे. तो नसल्याने किती फरक पडला तुम्हीच बघा काय ते. आणि नॉयर ऍट 40 काय करतोयस तू यार, प्लीज. अरे घरी बस, तुला पेन्शन देतील ना ते लोक, देतात ते लोक, त्यांना काय युरोपमध्ये खर्च नाही अजून जास्ती, ते पेन्शन देतील तुला. कशाला का असं करतो. ऍट द एज ऑफ 40 तू का उभा आहेस तिकडे. सेकंड हाफमध्ये तर पूर्णपणे इंटेन्सिटी ड्रॉप केली आणि लाईक त्यांच्यात पायात बॉल दिला रिअल मॅड्रिडनी अँड दे वर इन्व्हायटिंग की ये आम्ही बसतो, वी विल डिफेंड डीप, तू ये. तुम्ही त्यांना इन्व्हाइट करणार आणि ते म्हणणार बुलाती है मगर जाने का नाही, असं आहे का. ते येणार आणि तुम्हाला चोपणारच आहेत. आणि दॅट वॉज हॅपनिंग. फक्त ते थोड्याने राहत होतं. त्याच्यानंतर कामाविंगा आला. कामाविंगाने पूर्णपणे कसर मिटवून टाकली की या मी आलोय डूड, काय करतो मी रेड कार्ड घेतो आणि निघून जातो. वा 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 वा. लास्ट 2 सीझन्स खूप खराब गेलेत. अँड गेस व्हॉट, लास्ट 2 सीझन्स पासून टीम मध्ये कोण आहे. माझ्या टीमचा जोक झालाय. मी एवढंच सांगेन की लाईक वी रिअली आर बिकमिंग द न्यू मॅनचेस्टर युनायटेड. असो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.